छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी। जय शिवाजी हर हर महादेव। नमस्कार, जय शिवराय, जय गोमाता। आज 19 तारीख म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, शिवजन्म उत्सव जसा घराघरात मनामनात चौकाचौकात देशभरामध्ये राज्यामध्ये जसा साजरी केला जातो, तसंच मी माझ्या तुळजाच्या आणि राजच्या गोठ्यामध्ये आम्ही शिवजन्म उत्सव साजरी करायचा असा विचार केला। कारण की शिवजयंती ही गोठ्यात करायचं कारण असं आहे, कारण की वयाच्या 15व्या वर्षी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदी गायीवरती कत्तल करणाऱ्या एका कसायाचा हात कापला होता। तसंच तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे गाय आहे आणि तिचं नाव तुळजा आहे। तर त्यांचं बी एक काहीतरी महाराजांसोबत एक नातं असल्यामुळं आम्ही महाराजांची जयंती ही इथं करायचा विचार केला आणि मी केली। माझं बघून सर्व लोकांनी पण अजून केली पाहिजे गोठ्यामध्ये, कारण की महाराजांचं आणि गोमातेचं हे नातं खूप जुनं आहे आणि पहिले खरे गोरक्षक शिवाजी महाराज होते। तर त्या हिशोबाने आम्ही ही जयंती अशी साजरी करतोय। सॉरी, महाराजांची पूजा वगैरे झाली आमची, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। आमची तुळजा इथं आहे, आमचा राज तो बाहेर आहे, त्याची पण पूजा झाली आहे। मुलांना पण एक उत्सुकता चांगली आहे की बा आज काहीतरी आपल्याला वेगळं बघायला मिळतं आहे। का शिवजयंती आम्ही नेहमी घरी करत असतो, पण यावेळेस आम्ही असा विचार केला घरी पण करू आणि आपण गोठ्यामध्ये पण करू। तर ह्या विचाराने आम्ही असा एक छोटासा एक आमचा प्रयत्न आहे हा। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, अजून आम्ही याच्यात दाखवणार आहे व्हिडिओमध्ये काही। तर मित्रांनो, आपण महाराजांची आरती घेणार आहे, म्हणजे पूजा करून घेणार आहे। तर आता इकडं पूजा करतो आपण। छत्रपती शिवाजी महाराज की हर हर। छत्रपती संभाजी महाराज की। हात जोडा, हात जोडून उभा राहा। हर हर जय भवानी। तर आपण महाराजांची पूजा केली आहे। आता आपण महाराजांचा एक प्रेरणा मंत्र आणि ध्येय मंत्र घेऊ। धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे,
राज्य आपुले देशद्रोही तितके कृत्ये मारो निघालावे परती देवदास पावती फत्ते यदर्शी संशयो नाही देव मस्तकी धरावा अवघाल कल्लोळ करावा मुलूक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखाचा केला त्याग म्हणून साधिली तो योग राजसाधनाची लगबग कैसी केली याउनी करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित्व तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही महाराजांचं ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र घेतला आणि महाराजांची पूजा करून महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा केला आणि महाराजांपुढं अशीच आपली मान नेहमी झुकली पाहिजे कारण की ह्या महाराजांनी आपला पाठीचा कणा एवढा ताट केला आज 350 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले आज बी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण अशा प्रकारे एवढ्या उत्साहामध्ये एवढ्या जोरात साजरी करतो असा एकमेव राजा होता असा एकमेव राजा आहे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचं म्हणजे खरंच रक्षण केलेलं आहे आणि आज आपल्या घरामध्ये जी दारात तुळस आणि मंदिरावरचा कळस जी म्हण आहे तर ही खरंच आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे आणि हा सण निस्ता एका जातीचा एका धर्माचा नसून सर्व हिंदुस्थानाचा आहे हा जल्लोषातच झाला पाहिजे शिवजन्म उत्सव हा घराघरात मनामनात आणि चौकात देशात ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये सर्वीकडे खूप जोरात आणि चांगल्या प्रकारे असा मस्त साजरी केला पाहिजे कारण की महाराजांची शिकवण अशी आहे का एकजूट व्हा सर्वांनी आणि आपल्या देशाचं आणि धर्माचं रक्षण करा म्हणजे देव देश धर्म हे देव देश धर्म म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेले आहे तर त्यांचीच प्रेरणा घेऊन आज आपण गोठ्यामध्ये शिवजन्म उत्सव साजरी केला आहे कारण की आपल्या गोठ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे गाय तुळजा आणि माझा घोडा आहे आणि महाराजांची ती शिकवण आहे का प्राण्यांवर तर ही गोठ्यामध्ये शिवजयंती आपण ह्यासाठी साजरी केली कारण की महाराजांनी ही सुद्धा जसं माणसांवरती ज्या रयतेवरती जसं प्रेम केलं तर तसंच ह्या पशु प्राण्यांवरती पण तसंच प्रेम केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला बैलजोडी असन ही गोमाता असन त्यांचे पालन पोषण केलेलं आहे आणि महाराजांनी सर्वात जास्तीत जास्त सगळ्यात म्हणजे असं म्हणावं लागेल का महाराजांकडं काहीतरी 40,000चं घोडदळ होतं तर आपल्याकडे पण एक घोडा आहे तर त्या हिशोबाने आपण त्याची पण पूजा केली आहे आणि आजच्या दिवशी घोड्याला पण खूप मान असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही शिवजयंती ही आमच्या गोट्यात साजरी झाली आहे आता आजची दिवसाची भरपूर आमची लगबग आहे आम्हाला अजून महाराजांचं स्मारक आहे तिथं जाणार आहे महाराजांचं मंदिर आहे आम्ही तिथे जाणार आहे महाराजांना मुजरा घालायला आणि आमचा घोडा आहे आज आम्ही त्याला पण घेऊन जाणार आहे दर्शनासाठी आणि हे माझा भाचा आणि हा माझा मुलगा स्वराज्य आणि हा आरव यांना पण आम्ही त्याला शिवाजी महाराज बनवणार आहे आणि याला मावळा बनवणार आहे तर असा आम्ही तोही तुम्हाला व्हिडिओ आम्ही नक्कीच दाखवू माझ्या व माझ्या परिवाराकडनं सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी शिवजयंती साजरी करा आणि प्रत्येकाने घराघरात मनामनात चौकात गल्लीत सर्वीकडे शिवजयंती साजरी केली पाहिजे कारण की आजचा जो दिवस आहे जो सुवर्ण दिवस म्हणतो आपण तो त्या महाराजांमुळेच आहे सर्वांनी शिवजयंती साजरी केली पाहिजे सण जसा असतो सणापेक्षा जास्त उत्सवात केली पाहिजे लेडीज असन लहान मुलं असन मुलांनाही त्या गोष्टीची आवड निर्माण होऊ द्या त्यांना दाखवा शिवजयंती काय असते आणि महाराज काय महाराज हे 2 मिनिटात समजणारी गोष्ट नाही आहे महाराज हे नाचून शिवजयंती करण्यासारखी नाही तर ते डोक्यात घेण्यासारखे तर शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात घ्या आणि लोकांपर्यंतही पोचवा तसं मी तुम्हाला व्हिडिओद्वारे माझं कार्य काय मी ते तुमच्यापर्यंत पोचवतोय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही
नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय गोमाता.